मित्रांनो, या ठिकाणी तुम्ही पाहू शकता 2019 मध्ये नागपूर बेंच क्लर्क या पदाची जाहिरात आली होती. जे काही फॉर्म भरण्याचा दिनांक होता, या ठिकाणी पहा फॉर्म भरण्याचा दिनांक किती होता, तर 3/8/2019 ते 17/8/2019 म्हणजेच 3 ऑगस्ट 2019 ला फॉर्म भरण्यासाठी सुरुवात झाली होती आणि 17 ऑगस्ट 2019 ही फॉर्म भरण्याची अंतिम तारीख होती. आता या तारखेपासून किती दिवसानंतर शॉर्टलिस्ट लागली होती आपण ते पाहू. आता ह्या नोटीसमध्ये पाहू शकता मित्रांनो, डायरेक्ट या ठिकाणी 22/9/2019 रोजी त्यांचे त्या मुलांचे डायरेक्ट हॉल तिकीट आलेले आहेत. कारण 640 मुलालाच या ठिकाणी शॉर्टलिस्ट केलं होतं आणि अत्यंत कमी संख्या मुलांची असल्यामुळे ही शॉर्टलिस्ट लवकरच लागली आणि डायरेक्टच त्यांना एक्झामला बोलवण्यात आलं. तर ह्या ठिकाणी पहा किती दिवसाचा अंतर होता. 17/8/2019 ला काय होतं, या ठिकाणी शेवटची दिनांक होती आणि 22/9/2019 ला डायरेक्ट काय आहे, या ठिकाणी त्यांचं पेपर आहे थेरी पेपर. म्हणजेच एकूण 35 दिवसानंतर या ठिकाणी डायरेक्ट त्यांची काय झालेली आहे, शॉर्टलिस्ट लागून डायरेक्ट एक्झाम झालेली आहे. तर आता 2024 मध्ये जर आपण विचार केला फॉर्मचा, तर या ठिकाणी एकूण जे काही फॉर्म आहे नागपूर बेंच क्लर्कसाठी, एकूण विद्यार्थी मित्रांनो 26,000 फॉर्म गेलेले आहेत. आता हे फॉर्म जास्त असल्यामुळं या ठिकाणी शॉर्टलिस्ट लागण्यासाठी वेळ देखील जास्त लागणार आहे. तर पाहूत मग आपल्याला एकूण किती कालावधी आपल्याला लागेल. पहा मित्रांनो, ही ॲड आहे 10/5/2024 म्हणजे 2024 मध्ये क्लर्क या पदासाठी आलेली ॲड आहे आणि जो काही ह्या पदासाठी फॉर्म भरायची डेट होती, अंतिम दिनांक होती, ते आपण या ठिकाणी पाहू. अंतिम दिनांक किती आहे? मित्रांनो पहा, या ठिकाणी फॉर्म भरण्यासाठी सुरुवात 15/5/2024 मध्ये झालेली आहे आणि अंतिम दिनांक होता या ठिकाणी 29/5/2024 म्हणजेच आपल्याला फॉर्म भरून या ठिकाणी पहा किती दिवस झालेले आहे. 29/5/2024 आणि या ठिकाणी आज जर आपण विचार केला तर पहा या ठिकाणी आपल्याला फॉर्म भरून किती दिवस झालेले आहेत मित्रांनो, केवळ आपल्याला झालेले आहेत या ठिकाणी 20 दिवस आपल्याला फॉर्म भरून झालेले आहेत. आता इथून पुढे किती दिवसानंतर शॉर्टलिस्ट लागणार आहे ते पहा. तर मित्रांनो, ही जी काय शॉर्टलिस्ट आहे, मिनिमम सर्व गोष्टी होण्यासाठी या ठिकाणी पूर्ण जे काही दिवस असतील ते पूर्ण दिवस लागतील आपल्याला 90 दिवस. 90 दिवसाचा जर ग्राह्य धरला आपण, सर्व तुमची प्रोसेस होण्यासाठी, फॉर्म वगैरे चेक करण्यासाठी, फॉर्म जास्त आले असल्यामुळं या ठिकाणी 90 दिवसांचा कालावधी मिनिमम 3 महिने तरी शॉर्टलिस्ट होण्यासाठी लागू शकते. म्हणजेच या ठिकाणी ते काय जून महिन्यातले उरलेले आपले 10 दिवस, त्याच्यानंतर पुढचा जुलै पूर्ण महिना आणि ऑगस्ट पूर्ण महिना म्हणजेच ऑगस्ट, सप्टेंबरच्या पहिल्या आठवड्यामध्ये या ठिकाणी शॉर्टलिस्ट लागण्याची शक्यता आहे. 99% तर शॉर्टलिस्ट लागण्याची शक्यता आहे. कारण की मिनिमम 3 महिने घेतच राहतात. कशासाठी? शॉर्टलिस्ट लावण्यासाठी, विद्यार्थी संख्या जास्त असल्यामुळे. आता राहिला पुढचा प्रश्न, अभ्यास करण्यासाठी किती दिवस आहेत? तर मित्रांनो, पहिला जर शॉर्टलिस्टचा जर विचार केला, तर यामध्ये सुरुवातीला शॉर्टलिस्ट होणे अत्यंत महत्त्वाचं असते आणि शॉर्टलिस्ट झाल्याच्या नंतर पुढची प्रोसेस असते. आणि एकदा तुम्ही शॉर्टलिस्ट झाले तर 90% तुम्हाला जॉब मिळेल असं तुम्ही गृहीत धरून तुम्हाला त्या ठिकाणी अभ्यास करावा लागतो. आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे एकदा शॉर्टलिस्ट लागल्यावर जास्त वेळ ते देत नाहीत. कारण 2019चा जर विचार केला तर अत्यंत वेळ कमी दिलेला, विद्यार्थी संख्या कमी असल्यामुळे कमी दिलेला असेल बहुतेक असं मला वाटतं त्या ठिकाणी. आणि 2019 मध्ये जी काही एक्झाम झाली, ज्या दिवशी त्यांची थेरी एक्झाम झाली त्याच दिवशी त्यांनी रिझल्ट पण लावला एवढ्या फास्ट. आणि रिझल्ट लागला आणि लगेच त्या ठिकाणी टायपिंगची एक्झाम सुद्धा त्यांनी घेतली, इंटरव्ह्यू सुद्धा घेतला. एकदम फायनलच सिलेक्शन यादीच लावून टाकली. म्हणजे सगळी प्रोसेस एकदम फास्ट केली 2019 ला. परंतु 2024 मध्ये स्पर्धा वाढल्यामुळे स्पर्धक वाढले, फॉर्म देखील वाढले. त्याच्यामुळे मिनिमम थोडासा वेळ लागू शकतो. म्हणजेच या ठिकाणी केवळ आता तुमच्याकडे थेरीचा जर व्यवस्थित अभ्यास करायचा असेल तर फक्त तुमच्याकडे राहिलेले आहेत मित्रांनो या ठिकाणी 70 दिवस मध्ये तुम्हाला काय करायचं आहे, थेरीचा अभ्यास पूर्ण कव्हर करायचा आहे नागपूर बेंच क्लर्क होण्यासाठी. त्याच्यानंतर तुम्हाला एकदा शॉर्ट टेस्ट लागल्याच्या नंतर टाइम भेटणार नाही. सर्व प्रोसेस एकदम फास्ट होणार आहे. त्याच्यामुळे अभ्यासाला आतापासूनच तुम्ही मित्रांनो सुरुवात करा. कारण तुम्हाला या अगोदरच्या व्हिडिओमध्ये मी सांगितलेलं आहे की न्यायालयीन भरतीमध्ये पोस्ट मिळवणे किती सोपं आहे. फक्त एकदा तुम्हाला त्यासाठी शॉर्टलिस्ट व्हावे लागते. तो एकदा माझा व्हिडिओ तुम्ही पाहून घ्या. प्लेलिस्टमध्ये तुम्हाला त्या ठिकाणी तो व्हिडिओ मिळेल आणि आपल्या अभ्यासाला सुरुवात करा. तसेच तुम्हाला जर टायपिंगचे पॅसेज घ्यायचे असतील, आता कोणतीही जी काही न्यायालयीन भरती निघणार आहे त्यामध्ये टायपिंग हे महत्त्वाचा मुद्दा आहे. तर त्यासाठी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तुम्हाला मोबाईल नंबर माझा दिलेला आहे आणि त्या ठिकाणी तुम्ही त्या मोबाईल नंबरवर फोनपे करू शकता. फोनपे करायचं आणि त्याची स्क्रीनशॉट माझ्या WhatsApp नंबरवर, तोच WhatsApp नंबर त्याच्यावर सेंड करेल. त्यानंतर तुम्हाला PDF मिळून जातील. आणि मित्रांनो, तुम्ही व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करत चला,
जास्तीत जास्त व्हिडिओ आपला शेअर होत नाही, जास्त विद्यार्थ्यापर्यंत पोहोचत नाही. त्याच्यामुळे तुम्ही लाईक करत चला. लाईक करायला विसरू नका आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि शेअर करायला तर कधीच विसरू नका मित्रांनो.